नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 10व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. 7. भगवंत रोज संधी देतो आहे. श्री महाराज सांगतात, आजवर केल्या गोष्टी फार, भल्या बुऱ्या असतील जाणं, त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार, राम परमात्मा कृपा करतो, सर्व चुकीची क्षमा करतो, पुन्हा वाईट न वागावे, याबद्दल जबाबदारीने वर्तावे. आज ज्याने चांगलं वागण्याचा प्रयत्न केला त्याचं मागचं पुसलंच. भगवंत रोज संधी देतो आहे. आज सुधारलं आणि कालचं पुन्हा केलं नाही म्हणजे पूर्वीचं नाहीसं होतं, हीच संधी आहे. ज्याच्या अंगी मी पण आहे त्याने चूक केली तर भगवंत त्याचं प्रायश्चित्त देतो. पण ज्याच्या अंगी मीपणा नाही, त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी जाणतेपणाने झाली, तरी जर आपण पश्चात्ताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो. आजवर कळत नकळत जे पाप झालं असेल ते नाहीसे कर, पुढे पुन्हा नाही करणार असं भगवंताजवळ म्हणावं म्हणजे मागली पापं नष्ट होतात. आपण आपलं मागे घडलेलं सर्व भगवंताला अर्पण करावं, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. भगवंत रोज संधी देतो आहे, हा श्री महाराजांनी आपल्या सर्वांना दिलेला निर्वाळा आहे. भगवंताची उपासना आणि सद्गुरूंनी सांगितलेलं साधन करीत असताना काही वेळेला आपण आपल्याही नकळत एखाद्याच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या निंदेमध्ये सहभागी होतो. तर कधी आपल्याकडून कोणाचा अपमान होतो, कधी कोणाविषयी चुकीचे उद्गार आपल्या तोंडून बाहेर पडतात, तर कधी आपण कोणाशी आढ्यतेने वागतो, कधी पटकन कोणाला तरी कमी लेखतो, कधी एखाद्या प्रापंचिक गोष्टीत लोभ ठेवतो, तर कधी आपण आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी प्रयत्न करतो. कधीतरी आपल्याकडून कोणाचा द्वेष केला जातो, तर कधीतरी कोणाविषयी अत्यंतिक राग आणि तिरस्कार वाटतो. कधी मीपणाची भावना अचानक डोकं वर काढते, तर कधी कोणाविषयी मत्सर वाटतो. अशा वेळी साधकाला त्याच्याकडून घडून गेलेल्या चुकीच्या कर्माची टोचणी लागते. या सर्व गोष्टी उपासनेच्या मार्गाने आपल्याला जी चित्तशुद्धी करायची आहे त्या मार्गात आपली परीक्षा घेण्यासाठी वारंवार उत्पन्न होतात. जेव्हा अशा भावना आपल्या अंतरंगात निर्माण होतात तेव्हा आपल्या मनात अशी अपराधीपणाची भावना निर्माण होते की असा विचार कसा आला माझ्या मनात, त्यातून अधिकच अस्वस्थता येते. तसंच श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उपासनेच्या मार्गावर आल्यानंतरसुद्धा लगेचच अंतरंगात बदल होत नाही, तो हळूहळूच होतो. त्यामुळे त्या दरम्यान हातून जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर इतर व्यक्तींचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अशा वेळेस श्री महाराजांनी सांगितलेल्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा की भगवंत रोज संधी देतो आहे. म्हणून चित्तशुद्धीच्या मार्गात अडसर ठरेल अशी जर एखादी गोष्ट आपल्या हातून घडली तर ती पुन्हा घडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. आपण आपल्या मनाला तशी सवय लावून घ्यावी. आपण कोणाचीही निंदा करू नये. जर एखाद्याविषयी निंदा केली जात असेल तर आपण त्यात सहभागी होऊ नये. कोणाचं आपणहून अंतःकरण दुखवू नये. एखाद्याविषयी राग किंवा तिरस्कार वाटला तर तो मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. काही वेळेला असं घडतं की नामस्मरणाच्या धगीमुळे मानसिक पातळीवर असणारे विकार जोरात बाहेर पडू लागतात. ते त्यांची परिसीमा गाठतात. अशा वेळेला आपण त्यांच्याकडे त्रयस्थ दृष्टीने बघावं आणि हळूहळू त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा. घडून गेलेल्या गोष्टीबद्दल विचार न करता आपल्या हातून त्या गोष्टी पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आज चांगलं वागलं आणि कालचं चुकीचं वागलेलं पुन्हा केलं नाही की मागचं पुसलं जातं आणि भगवंत ही संधी रोज आपल्याला देत असतो. 8. ज्या अंतःकरणात नाम आहे, म्हणजेच ज्या अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम, आस्तिक्य बुद्धी, भाव आणि श्रद्धा आहे, तिथे भगवंत विशेष प्रकट झालेला दिसतो. सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा आपण त्या मार्गाने जावं. श्री महाराज सांगतात, सर्व साधनांचं सार नामस्मरण हेच आहे. भगवंताचं नाम आपण श्रद्धापूर्वक घ्यावं, भगवंताशी एकरूप व्हावं. आपण ज्याच्या पोटी जन्माला आलो त्याचं नाम जसं श्रद्धेने आपल्या नावापुढे लावतो तसं भगवंताचं नाव लावावं. माझा करता करवता तोच असून त्याच्याशिवाय या जगात माझं कोणी नाही या भावनेने जो राहतो त्याचं महत्त्व भगवंत स्वतःपेक्षाही जास्त वाढवतो.
आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपलं अंतःकरण स्पष्ट दिसतं. ते जसं असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. 9. भगवंत दाता आहे हे लक्षात ठेवून शक्य तितकं त्याचं नामस्मरण करावं. श्री महाराज सांगतात, आपल्याला जे पाहिजे ते भगवंताकडे मागावं. मागितलेली वस्तू दिली तर बरंच झालं, न दिली तर ती देणं आपल्या हिताचं नव्हतं असं खरं मनापासून वाटलं पाहिजे. 10. आनंद हेच भगवंताचं स्वरूप आहे. श्री महाराज सांगतात, प्रत्येकाला आनंद हवा आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद ते परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. जगामध्ये असं कोणतंही दुःख नाही की जे परमेश्वराच्या आनंदाला विरजण घालेल. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे तर भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात. त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरूप आहे असं म्हटलं की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असं समजावं. सत्य हे शांत आणि आनंदमय असलं पाहिजे, हेच भगवंताचं मूळ स्वरूप आहे. 11. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हा एकच उपाय आहे. श्री महाराज सांगतात, लोक समजतात तितकं वासनेला जिंकणं कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावं. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडतं त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असतं, पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनतं. त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ती काढणं फार कठीण जातं. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हा एकच उपाय आहे. 12. भगवंताच्या स्मरणात शांती मिळते. श्री महाराज सांगतात, शांती बिघडायला 2 कारणं आहेत. एक कारण म्हणजे गतगोष्टीचा शोक आणि दुसरं कारण म्हणजे पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारं मागलं आणि पुढलं हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. आपल्यावर येणारी संकटही भगवंतानी आणली आहेत अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्याचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावं. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केलं तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावं. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. करते पण आपल्याकडे घेऊ नये. अशाने शांती येईल. जे जे घडतं ते भगवत इच्छेनेच घडतं ही दृढ भावना असणं हेच शांतीचं लक्षण आहे. शांती परमात्मा स्मरणाने मिळते. ते स्मरण अखंड ठेवावं आणि खुशाल प्रपंच करावा. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय आणि हेच पूर्णपण आहे. ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच आहे. 13. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. श्री महाराज सांगतात, समजा आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिलं तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडून न द्यावा. 14. भगवंत सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्ता रूपाने राहतो. सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. श्री महाराज सांगतात, जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो तसं हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकलं आहे. भगवंताचं अस्तित्व जिथे पाहावं तिथे आहे. खरी सत्यवस्तू कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रकट केला पाहिजे. प्रल्हाद, द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला सहाय्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रकट होणं भागच पडलं. मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढं येतं तेवढंच आपण सत्य मानतो, पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही त्याला कल्पनेने कसं ओळखता येईल.
माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचं खरं ज्ञान होणार आहे. प्रल्हादा इतकं आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालवली. कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या यक्किश्चित संसारात सुद्धा घडतात, तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असं मानायला काय हरकत आहे? 15. देव आहे असं निशंकपणे वाटणं हे ज्ञान होय. देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. श्री महाराज म्हणतात, आपल्या डोळ्यावर विषयांची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत. त्याला पाहण्याची दृष्टी निराळी करावी लागते. आपण आपलं अंतरंग साफ केलं तर तशी दृष्टी येते. जोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही. भगवंत आपल्यात आहे हे जोपर्यंत दिसून येत नाही तोपर्यंत तो इतरात असलेला आपल्याला दिसणार नाही. म्हणून भगवंत सदा सर्व काळ आपल्यात आहे हे पाहू लागलं पाहिजे. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे, म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचं अस्तित्व असलंच पाहिजे. याचा अर्थ असा की प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय. एखाद्याला नास्तिकाला विचारलं की हे जग कोणी निर्माण केलं, तर तो काय सांगेल? तर पंचभौतिक तत्वापासून त्याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्त्व कोणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही. पण जे कळत नाही त्यालासुद्धा कोणीतरी करता असलंच पाहिजे. म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो. आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजलं नाही तरी ज्या अर्थी ती आहेत त्या अर्थी त्यांना कोणीतरी बांधणारा आहेच. म्हणून काय की जगाचा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे. तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकंच. परमात्मा कसा असतो म्हणून विचारलं तर काय सांगता येईल? तो नाम रूप गुण याच्या अतीत आहे. म्हणून आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असं सांगता येईल. म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवर आहे. डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणं, मुखाने भगवंताचं नामस्मरण करणं, कानाने त्याचेच गुणानुवाद ऐकणं हाच खरा अभ्यास आहे. बीजगणितामध्ये उदाहरण सोडवताना एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो. उदाहरणाचं उत्तर येईपर्यंत या क्षची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही. पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे जीवनाचं कोडं सोडवण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचं खरं स्वरूप जीवनाचं कोडं सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. 16. उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी. महाराज म्हणतात, जिथे उत्कट भावना आहेत तिथे सगुण मूर्तीला मनुष्य धर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल. शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील हे अनुभवता येईल. 17. भगवंताच्या स्मरणात देहबुद्धीचं मरण आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. देहबुद्धी, वासना, अहंकार एकच आहेत. श्री महाराज सांगतात, देहाला सांभाळणं जरूर आहे, परंतु भगवंत प्राप्तीकरता ते करावं, विषयाकरता नाही करू. नदीच्या पुलावर उभं राहिला असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील वाहणाऱ्या पाण्याची मजा अनुभवता येते. त्याचप्रमाणे भगवंताचं सत्यत्व ज्याच्या अंतःकरणाला पटेल तो विषयामध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टीकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील. एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात. कुणी काही केलेलं असतं हे खरं, तरी जे करू नये ते प्रत्येकानेच केलेलं असतं. त्याचप्रमाणे जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केलं हे जरी समजलं नाही तरी जे करू नये ते त्यांनी केलेलं आहे ही गोष्ट निश्चित. परंतु त्यामध्ये भगवंतांनी एक मोठी सोय करून ठेवली आहे, ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितकं अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ. मग देहाची आठवण कशाला राहील? आपलं सगळं जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती? खरोखर या जगात कुणाच्या बुद्धीला पचवता आल्या नाहीत अशा कितीतरी वस्तू आहेत. मुलाला आपल्या बापाचं बारसं पाहणं जसं शक्य नाही तसं मी कोण आहे हे बुद्धीने ओळखणं शक्य नाही. खरी सत्यवस्तू कल्पना, बुद्धी आणि तर्क याच्या पलीकडे आहे. आपण नाम घ्यावं, ते आपणच आपल्या कानाने ऐकावं
आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावं, हाच आनंदाचा मार्ग आहे. नाम अंतरात शिरलं की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळतं. आपल्याला जेवढं समजलं आहे तेवढं आपण आधी करावं, मग पुढली माहिती आपोआप मिळते. त्यामध्ये समाधान असावं. उगीच जास्त चिकित्सा करणं हे मीपणाचं आणि देहबुद्धीचं लक्षण आहे. प्रत्येक माणसाला आधार लागतो, पण आपण आपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही. ज्याला भगवंताचं सान्निध्य लाभतं त्यालाच निर्भयता येईल. यासाठी भगवंताचा आधार धरावा. आपण आनंदी असावं, नेहमी आनंदात राहावं असं सर्वांनाच वाटतं. या आनंदात चिरंतन असावं, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन राहावं असंही आपल्याला वाटतं. खरं म्हणजे मरण कोणालाच आवडत नाही. चिरंतन राहण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते. परमेश्वर आनंद स्वरूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्यामुळे आपल्यालाही तसं राहणं साहजिकच आवडतं. पण आपली मुळात वाट चुकली म्हणून त्यापुढचे सर्व व्यवहारही चुकत गेले. देह माझा समजून त्याच्यावर प्रेम करतो ही पहिली चूक. नंतर त्या देहाचे गुणधर्म म्हणजेच विकार आपल्याला चिकटल्यावर त्याची जोपासना करतो ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर त्याची वाढ न थांबवता ते नेतील तिकडे त्याच्या पाठीमागे जाणं, त्याकरता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणं ही तिसरी चूक. अशा रीतीने चुकांनी चुका वाढत जाऊन आयुष्याचं गणित मग साफ चुकतं. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचं प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचंही प्रेम कमी होईल. 18. भगवंताच्या दृष्टीने विद्वान आणि अडाणी दोन्ही सारखेच. श्री महाराज सांगतात, सुंदर विचारांचा भार डोक्यावर वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असं मुळीच नव्हे. विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडवण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो. विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो इतकंच. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचं नाम घेऊन मजेने तरून जातात. पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचं नाम त्याच्यापर्यंत पोचतं की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीने घ्यावं इत्यादी गोष्टींची चिकित्सा करत बसतात. आणि ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंतकाळ येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी. 19. रामाचं नाम ज्याला न होईल सहन, त्याची गती नाही उत्तम जाण. श्री महाराज सांगतात, आपण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे. भगवंताच्या स्वरूप दर्शनाच्या, संतांच्या संगतीच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होतं. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणं कठीण आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ होय. प्रकरण 11. भगवत कृपा. बऱ्याचदा परमेश्वरीय शक्तीच्या कृपेचा संबंध आपण आपल्या प्रापंचिक गोष्टीशी जोडतो. प्रपंचात एखादी गोष्ट उत्तम पार पडली की चटकन आपल्या मनात येतं की खरंच आपल्यावर देवाची कृपा आहे, देवाच्या कृपेने सगळं उत्तम होत आहे. त्याच प्रपंचात थोड्या दिवसांनी एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडली, एखादी अघटित घटना घडली, एखादा वाईट प्रसंग घडला की आपल्या मनात येतं की देवाचं इतकं करूनसुद्धा आयुष्यात असं कसं काय घडलं. अशा वेळी कुठेतरी परमेश्वरीय शक्तीलाच बोल लावल्यासारखं होतं. वास्तविक पाहता आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही प्रारब्धाच्या अधीन असते आणि त्यात परमेश्वरीय शक्ती फारशी ढवळाढवळ करत नाही. प्रारब्धाप्रमाणे घडणाऱ्या गोष्टींचा संबंध आपल्या गतकर्माशी असतो. जेव्हा आपण भगवंताच्या स्मरणात असतो तेव्हा आपल्याला सद्बुद्धी होते. आपल्याला होणारी सद्बुद्धी ही भगवंताच्या आधिपत्याखाली काम करत असल्यामुळे त्यावेळेला आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत असते. अशा वेळी आपल्याला चांगली कर्म करण्याचं स्फुरण भगवत कृपेने अंतःप्रेरणाहून प्राप्त होतं. अशा वेळी हातून चांगली कर्म घडतात आणि त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं. म्हणून एखादी चांगली गोष्ट आयुष्यात घडली की ती भगवंताच्या कृपेने झाली असं म्हणावं आणि त्याचं कर्ते पण स्वतःकडे घेऊ नये. कारण असं घडणं हा आपल्या चांगल्या कर्माचा परिणाम असतो.
आणि चांगली कर्म सत्सद विवेकबुद्धी जागृत असतानाच घडतात. हा अप्रत्यक्षपणे भगवंताच्या कृपेचाच भाग असतो. आपल्याला त्यावेळेला त्याची जाणीव नसते इतकंच. दुसरीकडे भगवंत करता ही भावना विसरून गेल्यामुळे आपल्या मनामध्ये अहंभाव जागृत झालेला असतो. कर्तेपण स्वतःकडे घेतलेलं असतं आणि अप्रत्यक्षपणे भगवंताचं विस्मरण झालेलं असतं. परिणामी सत्सद विवेकबुद्धी जागृत राहत नाही. अशा वेळी हातून चुकीची कर्म घडण्याची शक्यता असते. या जन्मात किंवा ह्याच्या आधीच्या जन्मात जर हातून काही चुकीची कर्म घडली असतील तर त्याचा परिणाम म्हणून आयुष्यात दुःख किंवा उद्विग्नता भोगावी लागते आणि त्यालाच आपण प्रारब्ध योग असं म्हणतो. ज्यावेळी असा प्रारब्ध योग भोगण्याची वेळ येते तेव्हा श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण करावं. म्हणजे चुकीच्या कर्मातून निर्माण झालेली नकारात्मकता आणि पातक नाहीसं होऊ लागतं आणि मनाच्या अंतर्गत असलेल्या शुद्ध भावाभोवती जी द्वेष, मत्सर, अहंभाव इत्यादी विकाराची आवरणं तयार झालेली असतात ती गळून पडायला सुरुवात होते. मनाचा शुद्ध भाव प्रकट झाला की परमेश्वराची कृपा होऊ लागते. अशावेळी आपल्या आयुष्यात जेव्हा दुःखाची, संकटाची किंवा अत्यंत निराशाजनक परिस्थिती उत्पन्न होते तेव्हा परमेश्वरावरील दृढ श्रद्धेने आणि श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या नामस्मरणात राहून मन आणि बुद्धी स्थिर ठेवता येते आणि आलेल्या परिस्थितीला आपण तोंड देऊ शकतो. त्यावेळी आपल्यावर भगवंताची आणि भगवंत स्वरूप असलेल्या आपल्या सद्गुरूची खरी कृपा होत असते. भगवंत आणि भगवंत स्वरूप असलेले आपले सद्गुरू या दोन्ही शक्ती एकच असल्या कारणामुळे अशावेळी परमेश्वरीय शक्ती आणि सद्गुरू शक्ती एकत्रितपणे काम करत असते. त्यावेळी आपल्याला कदाचित भगवत कृपेची जाणीव होत नाही, कारण आपल्या मनाची अवस्था थोडीशी विस्कळीत झालेली असते. पण जेव्हा त्या प्रसंगातून आपण थोडे बाहेर पडतो तेव्हा कालांतराने आपल्याला जाणीव होते की खरंच परमेश्वराची खूप मोठी कृपा आपल्यावर झाली आहे. बुद्धी आणि वृत्ती स्थिर राहून आणि हातून कोणत्याही चुकीच्या गोष्टी न घडता आपण आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगातून बाहेर पडलो आणि हीच खरी भगवंताची कृपा समजावी. प्रस्तुत प्रकरणात भगवत कृपा म्हणजे काय? शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतलं तर भगवंत कृपेचा कसा अनुभव येतो? भगवंताच्या कृपेने वृत्तीचं समाधान कसं राखलं जातं? आणि भगवंत कृपा करून भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती कशी देतो? इत्यादी बाबींचा परामर्श घेतलेला आहे. 1. ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येतं. श्री महाराज सांगतात, भगवंताच्या कृपेने त्याचं नाव आपल्या मुखात येतं. नामाने आनंदमय अशा भगवंताचं सान्निध्य लाभून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येतं. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असं म्हणावं. ती काम करतच असते. आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. पुष्कळ केलेलं देखील शंकेने व्यर्थ जातं. जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरं दर्शन होतं आणि ते रोज सतेज होत असतं. श्री महाराज सांगतात की ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येतं. उपासनेच्या मार्गावर असणाऱ्या साधकाला अनेकदा परमेश्वरीय शक्तीचं प्रत्यंतर विविध प्रकारे अनुभवायला येतं. कधी सूचक स्वप्न पडतात, कधी स्वप्नात परमेश्वरीय शक्तीचं किंवा आपल्या सद्गुरूचं दर्शन होतं. त्यांच्याकडून स्वप्नात मार्गदर्शन केलं जातं. कधी सद्गुरूंकडून ध्वनिरूपातून किंवा अंतःप्रेरणेतून काही गोष्टी सांगितल्या जातात, काही सूचना दिल्या जातात, काही गोष्टी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं जातं. कधी परमेश्वराविषयी किंवा सद्गुरूच्याविषयी आपण बोलत असू तर थोड्या वेळाने मंद सुवास नाकाशी दरवळतो. अनेकदा भविष्यात होऊ घातलेल्या एखाद्या गोष्टीची जाणीव आधीच प्राप्त होते. इत्यादी अनेक अनुभव येत असतात. जेव्हा असे अनुभव एका साधकाकडून दुसऱ्या एखाद्या साधकाला सांगितले जातात आणि त्या साधकाला जर वैयक्तिक पातळीवर असे अनुभव आत्तापर्यंत आलेले नसतील तर त्या साधकाच्या मनात अगदी स्वाभाविकरित्या अशी भावना निर्माण होते की मला असे अनुभव आलेले नाहीत किंवा आत्तापर्यंत म्हणावा तसा एकही अनुभव आलेला नाही, तर आपली उपासना योग्य मार्गाने चालली आहे ना? या संदर्भात मनात शंका निर्माण होतात. अशा वेळेस दैवी अनुभवाच्या परिणामात भगवंताच्या कृपेचं मोजमाप न करता श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या गोष्टींवर पूर्ण भरोसा ठेवून राहावं की ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येतं. श्री महाराज म्हणतात की भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असं म्हणावं. ती काम करतच असते. आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये.
अशा वेळी परमेश्वरीय शक्तीचा आणि सद्गुरूच्या संदर्भातील आलेल्या अनुभवांची कोणतीही तुलना न करता असा विचार करावा की आपल्याकडून आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं साधन नामस्मरण उत्तम पार पडतं आहे, बैठक चांगली तयार होत आहे, नामस्मरणाच्या योगातून अशी एक मानसिक अवस्था तयार होत आहे की यात आतून शांतता अनुभवाला येत आहे, त्यातून एक सुखाची, आनंदाची, समाधानाची भावना निर्माण होत आहे, नामस्मरण झाल्यानंतर अगदी प्रसन्न वाटत आहे आणि भगवंताविषयीचे आणि आपल्या सद्गुरूविषयींचं प्रेम उच्चंबळून येत आहे, म्हणजेच आपल्यावर भगवंताची कृपा होत आहे अशी खुणगाट मनाशी पक्की बांधून ठेवावी. 2. वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. श्री महाराज सांगतात, अमुक एक वस्तू माझ्यापाशी आहे म्हणून मी सुखी आहे, या वृत्तीमध्ये राम नसून काही नसताना वृत्तीचं समाधान टिकलं पाहिजे आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे, हेच परमार्थाचं खरं मर्म आहे. सुख मिळवण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत. आपण प्रथम अशी कल्पना केली की श्रीमंतीमध्ये सुख आहे, त्याप्रमाणे रगड पैसा मिळवला तरी आपल्याला जर सुख मिळालं नाही तर आपली कल्पना खोटी होती असं म्हणायला काय हरकत आहे. अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होतं हे वाटणं खरं नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असतं. ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधानी. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळच देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत लागणारं समाधान तो आपल्याला देत असतो. जिथे खरं समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही. असं पहा, एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्म करणारा घ्या, त्याला त्यापासून समाधान मिळतंच असं नाही, तो असमाधानातच असतो. आपण सदाचाराने वागून आणि देवधर्म करत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचं कारण काय? आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने, कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील. लौकिकासाठी केलेलं कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. प्रपंचात सुख लाभावं म्हणून आपण देवाचं करतो आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो, मग त्यातून शाश्वताचं सुख कसं लाभेल? जर देवाचं प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. भजन, पोथीवाचन, मंदिर बांधणं या गोष्टी वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती कर्मणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. आगगाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगा स्नान, विश्वेश्वराचं दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडतं. त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंतापासून वेगळं न राहणं, त्याचं विस्मरण होऊ न देणं, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या नामात राहणं, यात खरं समाधान, शांती आणि सुख आहे. वृत्ती स्थिर होणं, शांत होणं याचंच नाव समाधान आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणं त्याचं नाव समाधी होय. विषयाचा भोग आला असता जो त्यामध्ये गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली हे समजावं. आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधानात राहणं ही देवाची पूर्ण कृपा आहे. जो नामात प्रपंच करील त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुख समाधानाचा लाभ झाल्या वाचून राहणार नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा होय. श्री महाराज सांगतात की वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. आपल्याला हवी असलेली वस्तू प्राप्त होण्यात भगवंताची कृपा नसून त्यांनी जशा स्थितीत आपल्याला ठेवलं आहे त्यात समाधान टिकणं ही भगवंताची कृपा आहे, असं श्री महाराजांचं सांगणं आहे. वृत्ती संदर्भात विचार केला तर आपल्याला असं आढळून येतं की प्रपंचात कितीही वस्तू मिळाल्या, कितीही सुख झालं तरी त्याने आपलं समाधान होतच असं नाही. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उणीव हेच प्रपंचाचं रूप असल्याकारणाने एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली म्हणून आनंद होण्यापेक्षा जी गोष्ट मनाप्रमाणे घडली नाही याचं दुःख मनाला जास्त होत असतं. मनाला अस्वस्थतेची, असमाधानाची सतत टोचणी असते. म्हणून ज्यावेळी आपल्याला वृत्तीचं समाधान लाभेल तेव्हा आपल्यावर भगवंताची कृपा झाली असं समजावं, असं श्री महाराज सांगतात. भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यामुळे छोट्या छोट्या असमाधानाच्या जागा आपोआप भरून निघतात, कारण उपासनेमुळे हवं नकोपण आणि छोट्या छोट्या गोष्टीत अडकलेली आसक्तीची भावना कमी कमी होत जाते.
त्यामुळे हळूहळू वृत्तीचा कल समाधान टिकवण्याकडे जाऊ लागतो आणि ही समाधानाची भावना भगवंताच्या कृपेने सतत नामस्मरण राहिल्यामुळे टिकून राहते. म्हणून श्री महाराज म्हणतात की वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.